नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। घरात भूतबाधा असून ती दूर करण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल असे सांगून एका कुटुंबाचा विश्वास संपादन करणाऱ्या 78 वर्षीय भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे। या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी भोंदूबाबा हा अंबरनाथ आणि उल्हासनगर परिसरात वास्तव्यास असून त्याने संबंधित कुटुंबाची ओळख वाढवली होती। तुमच्या घरात काहीतरी भूतबाधा आहे, पूजा अर्चा केल्यास ही बाधा दूर होईल असे सांगून त्याने कुटुंबाचा विश्वास जिंकला। आरोपी संबंधित कुटुंबाच्या घरी गेला असता अल्पवयीन मुलीची आई घरात नसल्याची संधी साधून त्याने मुलीशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला। घडलेला प्रकार पीडित मुलीने आईला सांगितल्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। या प्रकरणी आरोपी भोंदूबाबा विरोधात विनयभंगासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी दिली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विजय गायकर, कल्याण। खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक 15 वर्षाची अल्पवयीन फिर्यादी आपल्या आईसोबत काही महिन्यापासून राहत आहे आणि त्या फिर्यादीच्या वडील आणि तिची आजी ही काही महिन्यापूर्वी आणि वर्षापूर्वी मयत झालेले आहेत। त्यामुळं त्या घरामध्ये काहीतरी बाधा असावी अशा प्रकारचं त्यांच्या आईच्या ओळखीचा जो आरोपी आहे याच्यातील 78 वर्षाचा त्यांनी सांगून घरामध्ये पूजा अर्चा करावी लागेल अशा प्रकारचा बहाणा करून घरामध्ये येऊन दिनांक 2/5/26 आणि 6/5/26 रोजी मुली घरामध्ये फिर्यादी मुलीची आई नसल्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी त्या मुलीचा विनयभंग करून दुष्कर्म केले आहे। त्या अनुषंगाने खडकपाडा पोलीस ठाणे या ठिकाणी 234/2026 अन्वये BNS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्याचबरोबर पोक्सो ऍक्ट सुद्धा लावलेला आहे। आपण त्यामध्ये जादूटोणा प्रतिबंधक ऍक्ट याप्रमाणे सुद्धा कलमाची त्या ठिकाणी वाढ करण्यात येऊन सदर आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीला मान्य न्यायालयासमोर 11/5/2026 रोजी हजर केले असता त्याला दिनांक 13/5/2026 पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक शीतल बामणे या करीत आहे। तर आरोपी हा कुठला आहे, नाव काय? आरोपी राहणारा हा अंबरनाथ आणि उल्हासनगर 3 या ठिकाणी राहतो। आरोपीचं पूर्व इतिहास अद्यापपर्यंत गुन्हे दाखल असल्याची माहिती अप्राप्त आहे। त्यामध्ये तपास चालू आहे। त्या आरोपीचं नाव आहे शाहिद मोहम्मद वाहिद शेख, 78 वर्ष असं नाव आहे।